अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार नाराज आहेत। देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे हे आमदार पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे। पक्षातील कोणत्याच बैठकीत आपल्याला बोलावत नाही आणि कोणतीच जबाबदारी पक्षातून दिली जात नाही याची खंत या माजी आमदारांकडून व्यक्त होते। पक्षात नवीन येणाऱ्या माजी आमदारांचा मान सन्मान केला जातो, पण पक्षाच्या अडीअडचणीच्या काळामध्ये पक्षाच्या सोबत असलेल्या माजी आमदारांना अशी वागणूक का, हा सवाल उपस्थित करण्यात आलाय। दादांचे हे 6 माजी आमदार आहेत जे नाराज असल्याचं समजतंय। यामध्ये देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, त्याचबरोबर यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे अशी नावं आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून। धनंजय, काय नेमकं या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे आणि अजितदादांपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे का? आपली नाराजी त्यांनी स्वतः अजितदादांपर्यंत पोहोचवली आहे का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काही माजी आमदार हे नाराज असल्याची माहिती सध्या आपल्या समोर येताना पाहायला मिळते। यामध्ये देवेंद्र भुयार असतील किंवा इतरही काही आमदार आहेत ज्यांनी विधानसभेच्या निवडणुका लढल्या होत्या आणि काही हे दादांसोबत होते, जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमदार होते आणि विधानसभेला पराभूत झाले होते। असे काही माजी आमदार आहेत जे दादांसोबत आणि काहींनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लढल्या होत्या, मात्र ते पराभूत झाले। असे काही उमेदवार सुद्धा आहेत। त्यामुळे एकंदरीत यांच्यामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो। तुम्ही दुसऱ्या पक्षातले आमदार करतायत, कारण की आपण जर घेतायत, कारण की आपण जर पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठी इन्कमिंग पाहायला मिळते। अनेक पक्षांचे माजी आमदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये येताना पाहायला मिळतात आणि अशामध्येच तुम्ही तुमचे ज्यांनी तुमच्या वाईट काळामध्ये तुमची साथ दिली असे जे आमदार आहेत किंवा असे जे व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही दुर्लक्षित करतायत। त्यामुळे त्यांच्यामध्ये ही नाराजी असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। त्यामुळे जी नियोजित बैठक सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाची दर मंगळवारी होते, त्या बैठकीला सुद्धा बोलवलं जात नाही, निमंत्रित केलं जात नाही, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलवलं जात नाही, अशी खंत जी आहे ती या माजी आमदारांची असलेली पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या संदर्भात त्यांनी खंत व्यक्त केलेली पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात ही माहिती अद्याप अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, मात्र ही सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे। आपण जर पाहिलं तर या आमदारांची नाराजी ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। त्याचं कारण म्हणजे एकंदरीत ज्याप्रमाणे आपण विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर ज्याप्रमाणे जे काही पराभूत झालेले इतरही पक्षातले लोकप्रतिनिधी असतील त्यांची मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अगदी, आणि अजित पवारांना आता ही नाराजी दूर करण्याचं मोठं काम करावं लागणार आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी धनंजय।